नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आज आपण बघणार आहोत अपेक्षित प्रश्न ज्या 6वा सब्जेक्ट आहे, तर त्या 6व्या सब्जेक्टसाठी म्हणजे कुठला सब्जेक्ट आहे 6वा जीडीसीएचा, सहकारी बँका व इतर वित्तीय संस्था या विषयासाठी. तर कुठले प्रश्न येणार आहेत किंवा कुठले प्रश्न येऊ शकतात एक्झाम्स मध्ये, तर त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्ण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ साधारणपणे 8 विभागांमध्ये विभागलेला आहे. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये तुम्हाला मी हे पण सांगेल की कशा प्रकारे तुम्ही पेपर लिहिला पाहिजे किंवा त्या उत्तर कसं लिहिलं पाहिजे, कुठल्या जास्त गोष्टीवरती भर दिला पाहिजे, ह्याही गोष्टी सांगेन मी. त्या सर्व गोष्टी तुम्ही नमूद करा, तुमच्या लक्षात असू द्या, नोट्स काढा, त्याच्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, पेपरमध्ये काय गोष्टी करायला नाही पाहिजे, तेही तुम्हाला मी टाइम डिव्हिजन सुद्धा सांगणार आहे या पेपरसाठी स्पेसिफिक. बाकी पूर्ण 6 पेपरसाठी टाइम डिव्हिजन सुद्धा सांगेन मी कशा प्रकारे डिवाइड करायचं आहे, पण या पेपरमध्येही सांगणार आहे. तर हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये येईल. पार्ट 1 जो आहे त्यामध्ये पहिले 4 विभाग येणार आहेत, फर्स्ट 4 सेक्शन्स आपण म्हणूया, आणि बाकीचे उर्वरित 4 विभाग जे आहेत ते दुसऱ्या पार्टमध्ये येतील. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मदत होऊ शकते या व्हिडिओमधनं. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. जीडीसीए पेपर नंबर 6 सहकारी बँका व इतर वित्तीय संस्था यामध्ये अपेक्षित प्रश्न आपण दिलेले आहेत. 2026 मे 2026च्या एक्झाम मध्ये येण्याची शक्यता असलेले प्रश्न दिलेत. याच्यामध्ये गेल्या 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं पूर्ण विश्लेषण करून त्यावरती आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. यामध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न, आदर्श उत्तर काय आहेत प्रत्येक प्रश्नाची, त्यानंतर परीक्षेसाठी तुम्ही काय रणनीती करू शकता, आणि 7 दिवसाची उजळणी योजना म्हणजे थोडक्यात काही रिव्हिजन आपण बघणार आहोत. आणि आता हा जो व्हिडिओ आहे हा 2 पार्टमध्ये येणार आहे. यामध्ये 8 विभाग आहेत, तर त्यातले पहिले 4 विभाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि बाकीचे उर्वरित 4 विभाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये पहिला विभाग जो आहे तो सर्व प्रश्नांचे विश्लेषण कसं केलेलं आहे आपण याबद्दल आहे. यामध्ये 2017 ते 2025 या जीडीसीए पेपर नंबर 6 च्या 8 प्रश्नपत्रिकाचं सखोल विश्लेषण करून वारंवार विचारले जाणारे प्रश्न किंवा निवडक विषय जे आहेत किंवा परीक्षकांना कुठल्या विषयावरती जास्त प्रकारात प्रश्न विचारले जातात आणि त्याच्या गुणांचं वितरण कसं असतं ते पाहणार आहोत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, पॅटर्न. यामध्ये प्रत्येक वर्षी प्रश्नपत्रिका खालील स्वरूपात असते. हा जो पॅटर्न आहे तो फिक्स आहे. हा जो पॅटर्न आहे परीक्षेचा तो फिक्स आहे. यामध्ये काही चेंजेस होत नाहीत. यामध्ये प्रश्न पहिला तो असा असतो, 5 मार्क्सचा प्रश्न असतो, ज्यामध्ये संक्षिप्त रूपे विचारले जातात, शॉर्ट फॉर्म्सचे. 5 मार्कचा प्रश्न असतो, सोपा असतो, हा आधी सोडवायचा प्रश्न. जागा भरा हा सुद्धा 5 गुणाचा प्रश्न आहे. माहिती आधारित प्रश्न असतो हा सुद्धा सोपाच प्रश्न असतो, तोही तुम्ही अगोदर सोडवा. प्रश्न 1 क खरे खोटे म्हणजे चुकी बरोबर लिहायचंय, ज्यामध्ये कारणासह उत्तर लिहायचंय. जर चूक असेल तर का चूक आहे आणि बरोबर असेल तर का बरोबर आहे. 10 मार्क्सचा प्रश्न आहे. हे थोडासा मध्यम कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 2 काय असतो, थोडक्यात टिपा लिहायच्या असतात, 50 शब्द कोणत्याही 4. हा 20 मार्क्सचा प्रश्न आहे. प्रत्येक वर्षीचा पॅटर्न आहे हा. प्रश्न क्रमांक 3 150 शब्दात उत्तरे लिहा, कोणत्याही 3 लिहायचे असतात, ज्यामध्ये 30 गुणांना प्रश्न असतो, म्हणजेच एक प्रश्न जो 10 मार्क्सचा असतो. प्रश्न क्रमांक 4 काय असतो, 400 ते 500 शब्दात उत्तरे लिहा, कोणत्याही 2 लिहायचे असतात, 15 मार्कला एक प्रश्न असतो. तर साधारणपणे 3रा आणि 4था प्रश्न जो आहे तो 60 मार्क्सचा प्रश्न आहे. त्यानंतर
अध्यायानुसार म्हणजे जे चॅप्टर वाईज इम्पॉर्टन्स काय आहे किंवा कुठल्या विषयाचे जास्त कुठल्या चॅप्टरवरचे जास्त प्रश्न विचारले जातात यामध्ये विषय म्हणजे किंवा प्रश्न काय येऊ शकतो, वर्ष कुठल्या वर्षी आलेलं आहे, वारंवारिता काय आहे, महत्व काय आहे याचं हे आपण या तक्त्याद्वारे आपण जाणून घेऊया. विषय कुठला आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य विचारले जातात. साधारणपणे हा 5 पैकी 5 वेळा विचारलेला प्रश्न आहे. अत्यंत महत्वाचा हा निश्चित येतो ऍक्च्युली आरबीआयचे कार्य किंवा त्याचे महत्व. त्यानंतर नाबार्डचे उद्दिष्ट व कार्य हा सुद्धा जवळजवळ 6 वेळा विचारलेला प्रश्न आहे, निश्चित येणारा प्रश्न. त्यानंतर चलनक्षम दस्तावेज म्हणजेच NI हा सुद्धा जवळजवळ 8 वेळा विचारलेला, प्रत्येक वर्षी विचारलेला प्रश्न आहे. हा 100% निश्चित टिपाली ह्यामध्ये येऊ शकतो. त्यानंतर सहकारी बँक रचना हा सुद्धा 8 वर्ष विचारला गेलेला प्रश्न आहे. हा सुद्धा 100% निश्चित येऊ शकतो. कार्यक्षमता म्हणजेच NPA हा सुद्धा एक 6 वेळा विचारलेला प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा. त्यानंतर RRB प्रादेशिक ग्रामीण बँका 8 वर्ष लगातार विचारलेला प्रश्न आहे. हा 100% टिपाली ह्यामध्ये येऊ शकतो. माहिती तंत्रज्ञान इंटरनेट बँकिंग हा सुद्धा 8 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर समाशोधन गृह म्हणजेच क्लिअरिंग हाऊस हा 5 वेळा विचारलेला प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. बँकिंग नियमन कायदा हा सुद्धा 5 वेळा विचारलेला आहे आणि हाही महत्वाचा प्रश्न आहे. सरफेसी कायदा 2002 हा सुद्धा विचारला गेलेला आहे 2 वेळा ऍक्च्युली. वाढती प्रवृत्ती तयार करा असं म्हणजे थोडंसं मे बी या वर्षी विचारला जाऊ शकतो हा सरफेसी कायदा याच्यावरती. त्यानंतर परीक्षकासाठी तुम्हाला म्हणजे टिप काय आहे किंवा इम्पॉर्टन्स म्हणजे याच विषयासाठी आरबीआय, नाबार्ड, चलनक्षम दस्तावेज, सहकारी बँक रचना हे 4 विषय प्रत्येक वर्षी येतात. यावर किंवा या टॉपिक वरती जर तुम्ही चांगलं काम केलं तर चांगले गुण मिळतील. लक्षात ठेवा, आरबीआय, नाबार्ड, चलनक्षम दस्तावेज, सहकारी बँक रचना हे 4 विषय अत्यंत महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. हे विषय तुम्ही पाठच करून जा, कमीत कमी 20 मार्क्स तर तुमचे इथंच फिक्स होतील. त्यानंतर विभाग दुसरा काय, वारंवार येणारे प्रश्न जे आहेत ते कुठल्या प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यानंतर हे निश्चित येणारे म्हणजे प्रश्नाचं स्वरूप आपण ते उत्तरही बघणार आहोत, पण पहिल्यांदा आपण प्रश्न पाहतोय की कुठले प्रश्न येणार आहेत. निश्चित प्रश्न आहे जो शॉर्ट येणारा क्वेश्चन कुठला आहे, जसं मी सांगितलं आरबीआय रिझर्व्ह बँकेची कार्य हा 5 वेळा विचारलेला प्रश्न आहे आणि प्रश्न क्रमांक 3 आणि 4 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे हा. तर त्यामुळे लक्षात ठेवा की 3 आणि 4 मध्ये जर विचारला तर जवळजवळ 500 शब्दांमध्ये लिहायचा आहे, 3 मध्ये विचारला तर 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर यामध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतीय रिझर्व्ह बँकेची विविध कार्ये सविस्तर स्पष्ट करा 500 शब्दामध्ये आणि आरबीआयच्या विविध कार्याची चर्चा करा, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. दुसरा विषय नाबार्डची उद्दिष्ट व कार्य लिहा, हा 6 वेळा विचारलेला आहे. प्रश्न कसा येऊ शकतो याच्यामध्ये, नाबार्डची उद्दिष्ट व कार्य सविस्तर स्पष्ट करा 500 शब्दामध्ये. तिसरा आहे चलनक्षम दस्तावेज, हा 8 वर्ष प्रत्येक वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यामध्ये 2 प्रकारे विचारला गेलेला आहे. खरं तर एक चलनक्षम दस्तावेज म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगा आणि धनादेश व विनिमय पत्र यातील फरक स्पष्ट करा, या पद्धतीमध्ये विचारला गेलेला होता. विभाग तिसरा काय आहे यामध्ये आदर्श उत्तरे म्हणजे डिस्टिंक्शन लेवल उत्तर कसं लिहू शकतो आपण या प्रत्येक प्रश्नासाठी, तर ते आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न जसं आपण पाहिला की भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य, विविध कार्य लिहा किंवा कार्य स्पष्ट करा, यामध्ये 17, 19, 22, 24 आणि 2025 रोजी विचारलेला प्रश्न आहे. निश्चित येणारा प्रश्न आहे. सर्व मध्ये यामध्ये शिकणं गरजेचं आहे, तुम्हाला माहिती पण असणं गरजेचं आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रस्तावना कशी लिहू शकतो, प्रस्तावना लिहिणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या, प्रस्तावना त्याचं प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. प्रस्तावना काय लिहू शकतो, भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 अंतर्गत झाली. ही भारताची मध्यवर्ती बँक असून सर्वोच्च चलन व पत नियंत्रण करणारी संस्था आहे आणि याचं मुख्यालय जे आहे आरबीआयचं ते मुंबई येथे आहे. मग सर्वांना माहितच असेल, तेही लक्षात ठेवा. ही मेन्शन करा ऍक्च्युली मुख्यालय कुठे आहे जर आरबीआय हा प्रश्न आला तर. आरबीआयची कार्य काय आहेत, काय आहे, परंपरागत प्राथमिक कार्य म्हणजे प्रायमरी वर्क्स आपण म्हणूया. पहिला आहे चलन नोटा जारी करणे. आरबीआयला सर्व मूल्यांच्या चलन नोटा जारी करण्याचा एकमेव अधिकार आहे.
₹1 नाणे व नोटा सरकार जारी करते. यामुळे एक समान चलन व्यवस्था राखली जाते पूर्ण देशामध्ये. 2 बँकांची बँक. आरबीआय व्यापारी बँकांची बँक म्हणून काम करते. बँकेचे रोख राखीव CRR ठेवते आणि त्यांना अंतिम पतपुरवठादार म्हणजेच लेंडर्स ऑफ लास्ट रिसॉर्ट म्हणून कर्ज देते. 3 सरकारची बँक. आरबीआय केंद्र व राज्य सरकारचे खाते चालवते, कर गोळा करते, सरकारच्या वतीने देयके आणि सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन करते. नंबर 4 पतनियंत्रण. आरबीआय परिमाणात्मक म्हणजे CRR, SLR, रेपो दर, बँक दर, खुली बाजार कार्यवाही आणि गुणात्मक साधनांनी म्हणजेच मार्जिन आवश्यकता, नैतिक दबाव पतनियंत्रण करते. 5 विदेशी चलन साठ्यांचे व्यवस्थापन. आरबीआय भारताचे विदेशी चलन साठे ठेवते व रुपयाचा विनिमय दर सांभाळते. समाशोधन गृह. आरबीआय सदस्य बँकांसाठी समाशोधन गृह म्हणून काम करते. विकासात्मक कार्य काय आहेत? 1 ब मधलं बँकिंग व्यवस्थेचा विकास, बँकांना परवाने देणे, त्यांचे पर्यवेक्षण करणे. 2 कृषी पतपुरवठ्याचा विकास, नाबार्ड मार्फत शेतीसाठी पतव्यवस्था करणे. 3 निर्यात प्रोत्साहन, एक्झिम बँक मार्फत निर्यात वित्तपुरवठा पुरविणे. 4 भांडवल बाजार विकास, भांडवल बाजाराच्या विकासात मार्गदर्शन करणे हे विकासात्मक कार्य आहेत. ऍक्च्युली कार्यचे प्रकार जे आहेत ना ते तुम्ही लक्षात ठेवा. पहिलं जे आपण पाहिला जो कार्याचा जो प्रकार आहे तो कुठला पाहिला आपण, ज्यामध्ये परंपरागत म्हणजे प्राथमिक कार्य काय आहेत ते पाहिले. दुसरा जो आहे ते विकासात्मक. तिसरा पर्यवेक्षणात्मक कार्य किंवा पर्यवेक्षण कार्य काय आहेत हे कार्याचे प्रकार आहेत. त्या प्रकारामध्ये एक साधारणपणे 3 किंवा 4 पॉईंट जरी लिहिले तरी पुरेसे आहेत. पर्यवेक्षण कार्य काय आहे? 1 बँकांना परवाने देणे, ज्यामध्ये बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत परवाने देणे रद्द करणे. तपासणी व लेखापरीक्षण, बँकांची नियमित तपासणी करणे. विलिनीकरण व लिक्विडेशन, ज्यामध्ये बँकेने विलिनीकरण व समापनास मान्यता देणे. ग्राहक संरक्षण, बँकिंग लोकपाल योजनेद्वारे ग्राहकांचे संरक्षण करणे. हे पर्यवेक्षण कार्य आहेत. जर हा प्रश्न आला तर निष्कर्ष कसा लिहायचा आहे, तर 2 ओळी किमान निष्कर्ष लिहा. खूप महत्वाचा आहे. भारताच्या आर्थिक व वित्तीय व्यवस्थेत अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. तिची कार्य आर्थिक स्थिरता, ठेवीदारांचे संरक्षण आणि राष्ट्रीय विकासाचे उद्दिष्ट साध्य करते. तर परीक्षकाचे म्हणजे रिक्वायरमेंट काय असू शकते जर समजा हा प्रश्न आला तर किमान 8 कार्य लिहा. यामध्ये शीर्षक वापरा, जसं शीर्षके वापरा म्हणजेच टायटल्स वापरा. जसं मी मागे सांगितलं की प्राथमिक, विकासात्मक आणि पर्यवेक्षणात्मक कार्य. CRR, SLR, रेपो दर, अंतिम पतपुरवठादार हा शब्द अधोरेखित करा. अंतिम पतपुरवठादार म्हणजेच लेंडर्स ऑफ लास्ट रिसॉर्ट हा शब्द अधोरेखित करा. प्रस्तावना आणि निष्कर्ष अवश्य लिहा. 30 मार्क्ससाठी जर किमान 2 पानं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. जर हाच एकटाच प्रश्न 30 मार्कला आला तर मला कमीत कमी 2 पानं उत्तर लिहायच्यात. त्यानंतर दुसरं काय आहे, नाबार्डची उद्दिष्ट व कार्य. तर ते दोन्ही प्रकारात सेमच आहे ऍक्च्युली. तर हा वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे, ज्यामध्ये 17, 18, 19, 22, 23, 25 24 ला सुद्धा विचारला गेला होता. यासाठी प्रस्तावना काय लिहू शकतो आपण हा प्रश्न आला तर? नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. आता हे पूर्ण त्याचं फुल फॉर्म लिहिणं गरजेचं. जिथे आपण शॉर्ट फॉर्म वापरतोय ना तिथे फुल फॉर्म नक्की लिहा त्या शब्दाचा. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार 12 जुलै 1982 रोजी नाबार्ड कायदा 1981 अंतर्गत स्थापन झाला किंवा स्थापना झाली त्या कायद्याची. याचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथे मुख्यालय आहे. भारतातील शेती व ग्रामीण पतपुरवठ्याची शिखर बँक म्हणजेच टॉप बँक असं म्हणू शकतो आपण. जसे सर्वोच्च बँक आपण म्हणूया, जसे आरबीआय आहे तसं. नाबार्डचे उद्दिष्ट काय आहेत? 1 शेती, लघुउद्योग, कुटीर उद्योग व ग्रामीण उद्योगांना पतपुरवठा करणाऱ्या बँकांना पुनर्वित्त पुरविणे. 2 केंद्र सरकार, राज्य सरकार, आरबीआय व इतर संस्थांच्या ग्रामीण विकास कार्याचे समन्वय साधणे.
3 शेती व ग्रामीण विकासांवर संशोधन व प्रशिक्षण करणे किंवा देणे. थोडक्यात ग्रामीण भागात बिगर शेतीसाठी क्षेत्रासाठी किंवा त्या जे बिगर शेती क्षेत्र असतं त्यासाठी पतपुरवठा सुविधांचा विस्तार करणे. ग्रामीण भागातील संस्थात्मक पत संरचना बळकट करणे किंवा त्याला पाठबळ देणे. नाबार्डची कार्य काय आहेत? आता हे कार्य जे आहेत, जसं मी सांगितलं, कार्य जे आहेत ना ते त्या पद्धतीमध्ये डिवाइड करायचे, जसं प्राथमिक कार्य, विकासात्मक कार्य आणि पर्यवेक्षण कार्य. सो हे खूप महत्वाचं आहे. जर या पेपरमध्ये जर अशा प्रकारे जर यावर्षी आले तर ते तुम्ही त्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. पतविषयक कार्य किंवा प्रायमरी कार्य जरी तुम्ही म्हटलं आहे ते प्राथमिक कार्य तरी चालेल. पतविषयक कार्य एक पुनर्वित्त सुविधा, यामध्ये शेती व ग्रामीण विकासासाठी दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन पुनर्वित्त. 2 थेट कर्ज पुरवठा, राज्य सरकार व इतर संस्थांना ग्रामीण विकास प्रकल्पांसाठी थेट कर्ज. 3 पीक उत्पादन, जमीन विकास व बिगर शेती कार्यांसाठी पत. विकासात्मक कार्य काय आहेत? 1 जिल्हा पत आराखडे DCP तयार करणे, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह प्लॅन. त्यामध्ये 2 बँक कर्मचारी, शेतकरी व सहकारी सदस्यांना प्रशिक्षण देणे. 3 शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रोत्साहन देणे. 4 स्वयंसहायता बचत गट म्हणजेच SHG सेल्फ हेल्प ग्रुप योजना राबविणे. जलव्यवस्थापन व पर्यावरण संरक्षण प्रकल्पांचा निधी पुरवणे. पर्यवेक्षण कार्य काय आहेत नाबार्डची? 1 राज्य सहकारी बँक व DCCB यांची वैधानिक तपासणी करणे किंवा त्याच्यावरती देखरेख करणे. 2 प्रादेशिक ग्रामीण बँकांची म्हणजेच RRBs, रिजनल रुरल बँक तपासणी व पर्यवेक्षण करणे, यांच्यावर थोडक्यात लक्ष ठेवणे. तुम्हाला काही शब्द नाही आठवले तर हे जर पर्यवेक्षण हा शब्द नाही आठवला तर तुम्ही त्यांची तपासणी करणे किंवा लक्ष ठेवणे किंवा त्यावरती नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. ते 3ही शब्द एकाच पद्धतीचे आहेत. 3 ग्रामीण वित्तीय संस्थेचे नियमन व देखरेख करणे. आता हा प्रश्न जर आला नाबार्डची कार्य, उद्दिष्ट आणि कार्य समजा, तर यामध्ये निष्कर्ष कसा लिहायचा आहे? नाबार्डने शेतीपत, ग्रामीण विकास आणि पर्यवेक्षण या 3 आखाड्यांवरती भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवली आहे. ग्रामीण भारताच्या विकासाचा सर्वात मोठा कणा म्हणजेच नाबार्ड हा आहे. या प्रश्नासाठी विशेष टीप काय आहे तुमच्यासाठी आणि परीक्षकांसाठी समजा, तर कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याची शिखर बँक हे वाक्य नक्की लिहा. शिखर बँक हा शब्द म्हणजेच काय? शिखर म्हणजे टॉप मोस्ट बँक इंग्रजीमध्ये, किंवा आपण शिखर बँक म्हणण्यापेक्षा कसं म्हणूया आपण, RBI कसं सर्व बँकांना रेग्युलेट करते किंवा टॉप मोस्ट हायर ऑथॉरिटी असते, तसेच हायर ऑथॉरिटी ग्रामीण व कृषी ग्रामीण पतपुरवठ्यासाठी शिखर बँक कुठली आहे? तर नाबार्ड आहे. नाबार्डच्या अंतर्गत बाकीच्या सर्व DCBs किंवा DCCBs वगैरे ह्या सर्व चालतात, पॅक्स वगैरे त्याच्या अंडर येतात. हे वाक्य अवश्य लिहा. त्यानंतर 3 प्रकारची कार्य जसं मी सांगितलं तसं लिहा, जसं पत, विकासात्मक कार्य आणि पर्यवेक्षण कार्य. पत जरी नाही लिहिलं तर प्रायमरी लिहा. जर पत शब्द नाही आठवला तर प्रायमरी लिहा. तर त्या पद्धतीमध्ये लक्षात ठेवून लिहू शकता. SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप, बँक जोडणी, जिल्हा पत आराखडे अवश्य यांचा उल्लेख करा. आणि नाबार्डची स्थापना कधी झाली त्याचा नक्कीच उल्लेख करा, जसं 12 जुलै 1982 रोजी 81च्या अंतर्गत झालेली आहे. त्यानंतर प्रश्न 3 काय? अकार्यक्षम मत्ता म्हणजेच NPA, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स इंग्रजीमध्ये. विचारला गेलेला प्रश्न आहे जवळजवळ 5 वेळा, 17, 18, 22, 23, 24 वेळा. आणि हा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो बऱ्यापैकी. जर हा प्रश्न आला तर याची व्याख्या जर तुम्हाला समजा, बघा जिथे तुम्हाला वाटत असेल तिथे व्याख्या लिहायची किंवा प्रस्तावनाच लिहा, काही अडचण नाही. खूप ते जरा थोडं स्टँडर्ड वाटेल, तर व्याख्या न लिहिता प्रस्तावना हे नाव लिहा. तर मी व्याख्या लिहिले कारण व्याख्या लिहिणं गरजेचं आहे ऍक्च्युली प्रस्तावनेमध्ये नाबार्ड सुद्धा, त्याचे सुद्धा प्रस्तावना त्या पद्धतीने लिहा, व्याख्या लिहा, काही अडचण नाही. तर याची व्याख्या काय असू शकते? अकार्यक्षम मत्ता. अकार्यक्षम मत्ता म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स NPA.
म्हणजे असे कर्ज किंवा अग्रिम ज्यावर कर्जदाराने 90 दिवसापेक्षा जास्त काळ व्याज किंवा मूळ रक्कम भरणे बंद केले आहे. थोडक्यात ज्या कर्जातून बँकेला उत्पन्न मिळत नाही ती एनपीए बनते. सो अशा प्रकारची व्याख्या आहे किंवा अशा प्रकारची प्रस्तावना तुम्ही लिहू शकता. तर याच्यामध्ये विचारलेलं काय आहे, आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे. एनपीएचं कशा प्रकारे वर्गीकरण होऊ शकतं. एनपीएचे वर्गीकरण ज्यामध्ये एक उपदर्जाची मत्ता सबस्टँडर्ड ॲसेट्स एनपीए 12 महिन्यापेक्षा कमी काळासाठी असतो. 2 संशयास्पद मत्ता डाऊटफुल ॲसेट्स एनपीए 12 महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी. 3 तोटा मत्ता म्हणजेच लॉस ॲसेट्स यामध्ये पूर्णपणे वसूल न होणारी मत्ता लेखापरीक्षकाने ओळखली पण लिहून टाकलेली नाही, म्हणजेच थोडक्यात रिटर्न ऑफ केलेली नाही. त्यानंतर एनपीएची कारणं काय आहेत, मुख्य कारणे एनपीए होण्याची किंवा एनपीए मागची मुख्य कारणे काय आहेत. यामध्ये 1 कर्जदारांकडून हेतुपूर्वक थकबाकी ठेवणे किंवा रोखणे. 2 कर्ज मंजुरीपूर्वी अपुरे मूल्यमापन होणे. 3 नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर यांचा शेतीवर परिणाम आणि त्यानंतर हे एनपीए होणे. 4 कमकुवत वसुली यंत्रणा व दीर्घ कायदेशीर प्रक्रिया यामुळे ही एनपीए होऊ शकतो, त्याचं कारण आहे. 5 कर्ज निर्णयामध्ये राजकीय हस्तक्षेप असणे किंवा एका बड्या नेत्याचा हात असणे. 6 कर्जदाराने रक्कम इतरत्र वळवणे किंवा ती रक्कम दुसरीकडे स्थलांतरित करणे किंवा ट्रान्सफर करणे. 7 पुरेसं तारण किंवा जमीन नसणे, म्हणजे तारण म्हणण्यापेक्षा मॉर्टगेज इंग्रजीमध्ये म्हणा, मराठीमध्ये तारण आपण म्हणतो. तर या कारणामुळे एनपीए होऊ शकतात. तर एनपीएचे परिणाम काय असतात. 1 बँकेच्या नफ्यात घट होते, त्यामुळे पुढील कामं सर्व होत नाहीत, बऱ्याचशा गोष्टी अडचणी येतात. 2 भांडवल व पर्याप्तता गुणोत्तर CRAR व त्याचे परिणाम खूप जास्त प्रमाणात होतात बँकेला, आणि बँक त्याचमुळे नवीन कर्ज देण्याची क्षमता कमी होते बँकेची, सो त्यामुळे नवीन कर्ज सुद्धा देता येत नाही. 4 बँकेची प्रतिष्ठा धोक्यात येते. 5 तरलता म्हणजेच लिक्विडिटी समस्या खूप मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते. एनपीएचे व्यवस्थापन व उपाय काय आहेत. 1 सरफेसी कायदा 2002 न्यायालयाविना सुरक्षित मत्ता ताब्यात घेणे. कर्ज वसुली न्यायाधिकरण DRT जलद वसुलीसाठी विशेष न्यायालय. 3 लोक अदालत तडजोडीने प्रकरण निकाली काढणे. 1 वेळा तोडगा म्हणजेच OTS वन टाइम सेटलमेंट. बँकेने कमी रक्कम स्वीकारून तोडगा काढणे. मत्ता पुनर्रचना कंपन्या म्हणजेच ARC बँकाकडून सवलतीत एनपीए विकत घेणे. वसुली दाखला सहकारी संस्था कायद्याअंतर्गत निबंधकाद्वारे वसुली कायदा राबविणे. सुरक्षित पतमूल्यमापन कर्ज देण्यापूर्वी सखोल तपासणी करणे किंवा करून घेणे. परीक्षकाचे याच्यामध्ये काय अपेक्षा असू शकते आणि किंवा कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता पहिलं एनपीए बरोबर 90 दिवस हे अवश्य लिहा. एनपीए म्हणजेच 90 दिवस येणं गरजेचं आहे. 3 प्रकारचे वर्गीकरण लिहा, जसं कारण त्याचं काय आहे, परिणाम आणि उपाय कसे असू शकतात. 3 विभागामध्ये नक्की ठेवा. हेडलाईन्स आणि सब हेडलाईन्स व्यवस्थित लिहा. सरफेसी कायदा हा मुख्य आणि प्रमुख उपाय आहे, अवश्य त्याचा उल्लेख करा. शब्द अधोरेखित करा, म्हणजेच चांगल्या पद्धतीचं तुम्हाला म्हणजे लक्ष केंद्रित होऊ शकतं एक्झामिनरचं. सबस्टँडर्ड, डाऊटफुल लॉस, DRT, ARC आणि OTS वन टाइम सेटलमेंट हे सुद्धा अवश्य मेन्शन करा, त्याला अंडरलाईन्स करा. चलनक्षम दस्तावेज, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स या प्रत्येक वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे आणि सर्वाधिक निश्चित विषय आहे. प्रत्येक यामध्ये प्रकार शिकणं गरजेचं आहे. पाठच करून जा हे हा प्रश्न. याची व्याख्या किंवा प्रस्तावना काय लिहू शकतो आपण. चलनक्षम दस्तावेज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे एक लेखी दस्तावेज ज्यामध्ये विशिष्ट रकमेची देय करण्याचा आदेश किंवा वचन असते आणि जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला मुक्तपणे हस्तांतरित करता येते. हे चलनक्षम दस्तावेज अधिनियम 1881 अंतर्गत नियंत्रित होतात. चलनक्षम दस्तावेजाचे प्रकार काय आहेत. यामध्ये धनादेश म्हणजेच चेक्स, धनादेश म्हणजेच खातेदाराने ड्रॉवर बँकेला ड्रॉई दिलेला लेखी आदेश ज्यात विशिष्ट रकमेचे विशिष्ट व्यक्तीस पेयी किंवा धारकास मागणीवर देणे सांगितले जाते. याचे प्रकार काय आहेत धनादेशाचे.
वाहक धनादेश, आदेश धनादेश, रेखांकित धनादेश, सामान्य व विशेष, खाते देयी धनादेश, उत्तर दिनांकित धनादेश आणि कालातीत धनादेश. तर हे सर्व प्रकार आहेत. विनिमय पत्र, बिल ऑफ एक्सचेंज. विनिमय पत्र म्हणजेच आहार्त्याने लिहिलेला, सही केलेला बिनशर्त लेखी आदेश जो एखाद्या विशिष्ट व्यक्तीला अर्हत म्हणजे ड्रॉवी एका विशिष्ट रकमेने मागणीवर किंवा भविष्यातील ठराविक तारखेला एका विशिष्ट व्यक्तीस प्राप्तकर्ता देण्यास सांगतो, ज्यामध्ये 3 पक्षार्हता, अर्हत आणि प्राप्तकर्ता यामध्ये हे तिघही इन्व्हॉल्व असतात. त्यानंतर तिसरं वचनचिठ्ठी म्हणजेच प्रॉमिसरी नोट. यामध्ये वचनचिठ्ठी म्हणजेच निर्मात्याने मेकर दिलेले बिनशर्त लेखी वचन की तो एक विशिष्ट रकमेच्या मागणीवर किंवा भविष्यातील तारखेला एका विशिष्ट व्यक्तीला देईल. यामध्ये 2 गोष्टी इन्व्हॉल्व असतात, पक्ष 2 पक्ष इन्व्हॉल्व असतात. यामध्ये निर्माता म्हणजेच प्रॉमिसर आणि प्राप्तकर्ता म्हणजेच प्रॉमिसी. तर हे मेन्शन करणं गरजेचं आहे. धनादेश आणि विनिमय पत्र यातील फरक काय आहे, कुठल्या मुद्द्यावरती आपण ते जो फरक आहे तो स्पष्ट करणार आहे, आणि धनादेश ज्यामध्ये आणि विनिमय पत्र यामध्ये. तर मुद्दा का लिहायचा, ऍक्च्युली फरक स्पष्ट करामध्ये 3 कॉलम नक्की अवश्य करा प्रत्येक वेळे. जिथे जिथे फरक स्पष्ट करा विचारले किंवा तुम्ही जिथे करणार आहात फरक स्पष्ट, तिथे 3 कॉलम नक्की मेन्शन करा. तो मुद्दा कुठल्या मुद्द्यावरती आपण फरक स्पष्ट करतोय आणि ते 2 मुद्दे दुसऱ्या कॉलम मध्ये. मुद्दा अर्हत कोण आहे, धनादेशासाठी नेहमी बँक असते, विनिमय पत्रासाठी कोणीही असू शकते. देय कधी, नेहमी मागणीवर किंवा भविष्यात. मुद्रांक लागत नाही आणि मुद्रांक लागतो. लेखांकन होऊ शकते, यामध्ये होत नाही. कृपा दिवस नाहीत, 3 कृपा दिवस असतात. कृपा दिवस म्हणजेच थोडक्यात वेटिंग टाइम किंवा ऍडिशनल टाइम आपण म्हणूया, ज्यामध्ये ग्रेस पिरियड आपण इंग्रजीमध्ये म्हणतो त्याला. पक्ष अर्हता, बँक प्राप्तकर्ता, ह्याच्यामध्ये सुद्धा पक्ष विनिमय पत्रामध्ये अर्हत आणि प्राप्तकर्ता हे 3 पक्ष असतात. आता परीक्षेसाठी हा जर प्रश्न आला तर काय लिहायचंय तुम्हाला, तुलनात्मक सारणी करणं गरजेचं, ज्यामध्ये 5 गुण 100% यामध्ये मिळतात तुम्हाला. प्रत्येक दस्तावेजाचे पक्ष लिहा. वचन चिठ्ठीचे 2 पक्ष असतात हे मात्र लक्षात ठेवा. धनादेशाचा अर्हत नेहमी बँक असते. तर हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. तो प्रश्न काय येऊ शकतो, त्रिस्तरीय सहकारी पतसंरचना, ज्यामध्ये सर्व वर्षी हा प्रत्येक वर्षी विचारलेला प्रश्न आहे आणि मुख्य विषय अवश्य हा तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. यासाठी प्रस्तावना काय लिहायची, भारतात शेती व ग्रामीण पतपुरवठ्यासाठी त्रिस्तरीय सहकारी पतरचना आहे. ही रचना राष्ट्रीय स्तरापासून गाव पातळीपर्यंत पतपुरवठा करते. यामध्ये पहिला स्तर काय आहे, राज्य सहकारी बँक म्हणजेच SCB स्टेट कोऑपरेटिव्ह बँक राज्यस्तर शिखर बँक आहे राज्याची. महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच MSCB म्हणून ओळखली जाते. राज्य स्तरावर शिखर बँक म्हणून काम करते. जिल्हा मध्यवर्ती बँकांना DCCBना निधी पुरवते. नाबार्ड किंवा RBI आणि जिल्हा बँकांमध्ये दुवा म्हणून काम करते. लोकांकडून ठेवी स्वीकारते व DCCBला कर्ज देते. तर हे अशा प्रकारे आहे. दुसरा स्तर काय आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक DCCB जिल्हास्तरीय बँक असतात. जिल्हा स्तरावर कार्यरत असते. प्रत्येक जिल्ह्यात एक DCCB नक्की असते. प्राथमिक सहकारी पतरचना, प्राथमिक सहकारी पतसंस्थांना म्हणजेच पॅक्स आपत्कालीन व मध्यकालीन कर्ज देते. लोक व शेतकऱ्यांकडून ठेवी स्वीकारते. राज्य सहकारी बँक व पॅक्स यामधील दुवा म्हणून काम करते. तिसरा स्तर आहे प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था म्हणजे ज्यामध्ये पॅक्स आपण म्हणतो, गाव स्तरावरती काम करते. गाव किंवा तालुका स्तरावर कार्यरत असते. शेतकऱ्यांना सर्वात जवळची बँक असते ही. सदस्य शेतकऱ्यांना आपत्कालीन व मध्यमकालीन कर्ज किंवा पत देते. सदस्यांकडून ठेवी स्वीकारते. पहिली प्राथमिकता शेती या क्षेत्राला पॅक्सची असते. सो नेक्स्ट, त्यानंतर नागरी सहकारी बँक UCB. नागरी सहकारी बँक शहरी व निमशहरी भागात कार्यरत असतात. छोट्या व्यापाऱ्यांना किंवा कारागिरांना व वेतनधारकांना बँकिंग सेवा देते, ज्याचे नियमन RBI किंवा बँकिंग व राज्य निबंधक सहकारी कायदा हे दोन्ही करतात. आणि जर प्रश्न आला तर काय उत्तर त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे उत्तरामध्ये, त्रिस्तरीय आकृती काढा जर काढता आली तर, ज्यामध्ये राज्य, जिल्हा, गाव, तालुका हा क्रम लक्षात ठेवा. MSCB म्हणजेच ही प्रायमरी किंवा एक हायेस्ट सर्वोच्च बँक आहे, शिखर बँक.
त्यानंतर DCCB जिल्हा पातळीवरची, पॅक्स ही गाव तालुका पातळीवरती पहिली प्राथमिकता यांची शेतीवरला असते. कोणाची? पॅक्स यांची. आणि या सर्वच DCCB वगैरे यांची. त्यानंतर 6वा प्रश्न, सरफेसी कायदा 2002 विचारला गेलेला आहे. हा 2023 आणि 24 मध्ये. आता वाढती प्रवृत्ती आहे यामध्ये पुढील परीक्षेत येण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजेच या परीक्षेमध्ये, कमिंग एक्झाम मध्ये. तर संपूर्ण नाव सरफेसीचं संपूर्ण नाव काय आहे? मेक शुअर करा सरफेसी जर आला तर त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा ऍक्च्युली, आणि हा फुल फॉर्म तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002 असं याचा पूर्ण फुल फॉर्म आहे. वित्तीय मालमत्तांचे प्रतिभूतीकरण, पुनर्रचना आणि सुरक्षा हितांची अंमलबजावणी कायदा 2002 मराठीमध्ये. ते खूप मोठं नाही, पण नाव पूर्ण लक्षात ठेवा. सरफेसीचं सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002. याचं उद्दिष्ट काय आहे? सरफेसी कायदा बँक व वित्तीय संस्थांना न्यायालयाकडे न जाता NPA अकार्यक्षम मत्ताची जलद वसुली करण्याचा अधिकार देतो. मुख्य तरतुदी काय आहेत सरफेसीच्या? एक, पहिली प्रतिभूतीकरण म्हणजेच सिक्युरिटायझेशन, यामध्ये बँक आपल्या कर्जाच्या मत्ता विक्री योग्य रोख्यांमध्ये रूपांतरित करून ARC ला विकू शकते. 2, मत्ता पुनर्रचना ॲसेट रिकन्स्ट्रक्शन ARC, बँकांकडून सवलतीत NPA विकत घेऊन वसुलीचा प्रयत्न करतात. सुरक्षा हिताची अंमलबजावणी, ज्यामध्ये बँका थकबाकीदाराला 60 दिवसाची नोटीस दिल्यानंतर न्यायालयाविना सुरक्षित मालमत्ता ताब्यात घेऊ शकतात. 4, वसुली, मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर बँक ती विकून थकबाकी वसूल करते. 5, केंद्रीय नोंदणी, सरफेसी अंतर्गत तारण नोंदणी बंधनकारक आहे. सरफेसी अंतर्गत प्रक्रिया काय आहे? पायरी 1, त्याच्या प्रक्रिया ज्या आहेत ना त्या टप्पे लिहायच्यात, काय स्टेप्स आहेत. 1, कर्ज NPA बनते, 90 दिवस थकबाकी. 2, बँक कर्जदाराला मागणी नोटीस देते 60 दिवसाची. 3, उत्तर न आल्यास बँक मत्तेचा ताबा घेते. 4, बँक मालमत्ता विक्री, लीज किंवा हस्तांतरण करते. 5, विक्री रकमेतून थकबाकी वसूल करते. आता हा प्रश्न आला तर यासाठी काय अपेक्षा आहेत या प्रश्नामध्ये किंवा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये? तर सरफेसीचं पूर्ण नाव लिहा, अत्यंत महत्वाचं आहे. पूर्ण नाव म्हणजेच फुल फॉर्म लिहा असं म्हटलेलं आहे, ज्यामध्ये सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002 हे खूप अत्यंत महत्वाचं आहे पूर्ण नाव लिहिणं. पाठच करून जा हे नाव. मुख्य अधिकार काय आहेत? न्यायालयाविना हे काम करतात आणि 60 दिवसाची नोटीस हा एक महत्वाचा. ARC पण महत्वाचा आहे. सरफेसी NPA चे ओझे कमी करते, सो त्यामुळे हे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न 7वा काय असू शकतो किंवा 7 नंबरचा प्रश्न, अपेक्षित प्रश्न, जे पतनियंत्रणाचे RBIचे पतनियंत्रणाचे साधने विचारलेले आहे. यामध्ये 2018 आणि 24 मध्ये विचारला होता. परिमाणात्मक आणि गुणात्मक दोन्ही महत्वाच्या आहेत. ज्यामध्ये पहिला आहे परिमाणात्मक सामान्य पतनियंत्रण. याचं उत्तर कसं लिहू शकतो? प्रश्नासाठी परिमाणात्मक सामान्य पतनियंत्रण ही साधने अर्थव्यवस्थेत पतपुरवठ्याचे एकूण प्रमाण नियंत्रित करतात. 1, बँक दर, बँक रेट RBIच्या दराने व्यापारी बँकांना कर्ज देते. जास्त बँक दर बरोबर कमी पतरचना किंवा कमी पत थोडक्यात. 2, रेपो दर, रेपो रेट म्हणजेच बँक RBI कडून आपत्कालीन कर्ज घेतात, त्या दराने जास्त रेपो किंवा हे महाग पत पडतं. 3, रिझर्व्ह रेपो दर, ज्यामध्ये RBI बँकेकडून कर्ज घेते त्या दराने जास्त दर बरोबर बँक जास्त पैसा RBI कडे ठेवतात, बरोबर कमी पत मिळते. 4, रोख राखीव प्रमाण, ज्यामध्ये CRR, बँकांनी RBI कडे रोख ठेवायचे किमान प्रमाण असते. CRR, कॅश रिझर्व्ह रेट म्हणू शकतो आपण त्याला. जास्त CRR कर्जासाठी कमी पैसे द्यावे लागतात. वैधानिक तरलता प्रमाण SLR, बँकांनी तरल मत्तांमध्ये ठेवण्याचे किमान प्रमाण असते. जास्त SLR कमी कर्ज. त्यानंतर 6, खुली बाजार कार्यवाही, ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणू शकतो आपण त्याला. RBI सरकारी रोखे विकते, बरोबर म्हणजे पैसे शोषण यामध्ये बरोबर होतं आणि पत कुंचन पावते.
गुणात्मक निवडक पतनियंत्रण ही साधने पतपुरवठ्याची दिशा उद्दिश नियंत्रित करतात. मार्जिन आवश्यकता कर्जासाठी स्वतःचे किमान योगदान, जास्त मार्जिन, कमी कर्ज रक्कम मिळते. निवडक पत नियंत्रण आरबीआय दोन्ही वस्तूंसाठी आवश्यक वस्तू पण पत मर्यादित करते. यामध्ये नैतिक दबाव, मोरल सुएशन, ज्यामध्ये आरबीआय बँकांना पतधोरण पाळण्यास सल्ला व विनंती करते. थेट कारवाई, डायरेक्ट ऍक्शन, यामध्ये नियम न पाळणाऱ्या बँकांवर दंड सुविधा नाकारते. त्यानंतर पतमर्यादा, बँकांसाठी किंवा विशिष्ट क्षेत्रासाठी कमाल पतमर्यादा ठरविते. आता परीक्षेसाठी जर समजा हा प्रश्न आला तर या प्रश्नाची उत्तरामध्ये अपेक्षा काय असते? 2 प्रकार लिहिणं गरजेचं आहे. परिमाणात्मक क्यू आणि गुणात्मक QL. यामध्ये प्रत्येक किमान 5 साधने लिहा. CRR, SLR, रेपो दर नेहमी महत्वाचे आहे. गुणात्मक बरोबर पतपुरवठ्याची दिशा, परिणाम नाही, ह्या सुद्धा गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे. तर चौथा विभाग आपण पाहतोय, शेवटचा विभाग भाग 1 मधला. चुकी बरोबर कारणासह उत्तर लिहायचेत. प्रत्येक गुण जो आहे म्हणजे प्रत्येकाला 2 मार्क्स मिळतात. 10 गुणाचा प्रश्न असतो हा. 5 प्रश्न असतात त्यामध्ये. प्रत्येक उत्तरास खरे खोटे स्पष्टपणे लिहा. यामध्ये 2-3 ओळीचं कारण लिहिणं गरजेचं आहे. पहिला म्हणजे ह्यामध्ये कुठला प्रश्न येऊ शकतो? आता हे पहिलं जे आहे, प्राथमिक सहकारी संस्था जिल्हा तालुका पातळीवर कार्यरत असतात. याचं उत्तर जे आहे, तालुका पातळीचं म्हटलं तर बरोबर, जिल्हा पातळीचं म्हटलं तर खोटं किंवा चूक आहे. पॅक्स प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था गाव किंवा तालुका स्तरावर कार्यरत असतात. जिल्हा स्तरावर DCCB जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यरत असते. 2017, 19 आणि 23 मध्ये हा विचारला गेला होता. जिथे ना खरे आणि खोटे असं लिहिलेले, खरं तर ते चुकी बरोबर यासाठी आहे. तर तुम्ही चुकी बरोबरच लिहा, खरे खोटे लिहू नका. दुसरं, भारतीय रिझर्व्ह बँक लोकांशी प्रत्यक्ष व्यवहार करते. हे चुकीचं आहे उत्तर, कारण आरबीआय ही मध्यवर्ती बँक असून ती सामान्य जनतेशी प्रत्यक्ष व्यवहार करत नाही. ती व्यापारी बँका व सहकारी जे सरकार यांच्यातील व्यवहार करते आणि तिला बँकांची बँक म्हणतात. 2017 मध्ये हा विचारला गेला होता प्रश्न. तिसरं आहे, वचन चिठ्ठी हे चलनक्षम दस्तावेज आहे. हे बरोबर आहे, खरं उत्तर आहे. वचन चिठ्ठी म्हणजे प्रॉमिसरी नोट, हे चलनक्षम दस्तावेज आहे. अधिनियम 1881 अंतर्गत परिभाषित 3 मुख्य चलनक्षम दस्तावेजांपैकी एक आहे. इतर 2, ज्यामध्ये धनादेश आणि विनिमय पत्र असा प्रकार असतो. यामध्ये 17, 24 आणि 25 या वर्षी विचारला गेलेला होता प्रश्न. प्रादेशिक ग्रामीण बँक ही संयुक्त भाग भांडवल कंपनी आहे. हे खोटं आहे, कारण RRB म्हणजेच रिजनल रुरल बँक्स जी आहे ही संयुक्त भाग भांडवल कंपनी नसून प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 अंतर्गत स्थापित अनुसूचित व्यापारी बँक आहे. तिचे भांडवल केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 15%, प्रायोजक बँक 35% या पद्धतीचं असतं. 2017 मध्ये विचारला गेला होता प्रश्न. आरबीआयचे मुख्यालय चेन्नई, नवी दिल्ली येथे आहे. चुकीचं आहे, कारण आरबीआयच्या मागेच आपण पाहिलं, आरबीआयचं मुख्यालय मुंबई येथे आहे. 1937 मध्ये कोलकात्यावरून याला हलवलं गेलं होतं. पहिलं कोलकात्याला होतं, हे पण लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतो. पूर्वी कुठे होतं हे विचारला जाऊ शकतो, ट्विस्ट क्वेश्चन. तर 1937 मध्ये कोलकात्यावरून हलवलं होतं मुंबईमध्ये. त्याला देशभर प्रादेशिक कार्यालय असली तरी मुंबईमध्ये मुख्यालय आहे. सो 2020-22 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. 6वा, मुदत ठेवीसाठी पासबुक दिलं जातं. खोटं आहे, म्हणजे चूक, बरोबर उत्तर नाही आहे, चूक उत्तर आहे. पासबुक बचत खाते किंवा चालू खात्यासाठी दिले जाते. मुदत ठेवीसाठी मुदत ठेव पावती, फिक्स्ड डिपॉझिट रिसिट, FDR किंवा मुदत ठेव प्रमाणपत्र किंवा त्यामध्ये दिलं जातं. 19, 20, 24 आणि 25 या वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे. भारतीय स्टेट बँक खाजगी क्षेत्रातील बँक आहे. हे चुकीचं आहे, कारण जसं तुम्हाला माहिती आहे SBI ही गव्हर्नमेंट बँक आहे. भारतीय स्टेट बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँक आहे. SBIचा कायदा 1955 अंतर्गत राष्ट्रीयकरण झाले. ती भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. 2019 ला विचारला गेला होता प्रश्न. निरसन गृहाच्या कार्यामुळे देणी घेणी कमीत कमी वेळात पूर्ण होतात. हे बरोबर आहे. समाशोधन गृह म्हणजेच निरसन गृह, क्लिअरिंग हाऊस अंतर्गत बँक व्यवहार जलद निकाली लागतात किंवा जलदी निकाली होतात. एका बँकेत जमा केलेले दुसऱ्या बँकेत धनादेश समाशोधन प्रणालीद्वारे कार्यक्षमतेने निकाली केले जातात. वेळ व रोख हस्तांतरण यामध्ये वाचते. 2024 आणि 25 ला विचारला गेला होता. नागरी सहकारी बँक इतर कोणत्याही सहकारी संस्थेला सदस्य म्हणून प्रवेश देऊ शकते.
हे उत्तर बरोबर आहे. नागरी सहकारी बँक UCB इतर सहकारी संस्थांना सदस्य म्हणून प्रवेश देऊ शकतात. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे जे त्यांना सामान्य व्यापारी बँकांपेक्षा वेगळं बनवते. 2023 आणि 25 ला विचारला गेला होता प्रश्न. सहकारी बँक पतनियंत्रण करतात हे चुकीचं आहे, कारण जेवढ्या काही बँका आहेत ते RBIच नियंत्रण करते. खरं तर हे खोटं उत्तर आहे. यामध्ये पतनियंत्रण हे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्य आहे. सहकारी बँक पतपुरवठा करतात, परंतु पतनियंत्रणाचा अधिकार फक्त RBIलाच आहे. तर मेक शुअर करा की 25 ला विचारलं होतं गेल्या वर्षी सहकारी बँक पतनियंत्रण करतात. हे साफ हा जर विधान आलं तर हे साफ चुकीचं आहे, कारण बँकिंगचं जे नियंत्रण आहे ते सर्वच्या सर्व RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचं कार्य आहे नियंत्रण करणे. तर या पद्धतीमध्ये तर इथे आपला विभाग 4 संपलेले आहेत. पहिले 4 विभाग आपण इथे पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये उर्वरित विभाग जे आहेत 4 उरलेले ते आपण पाहणार आहोत. तर पुढील व्हिडिओ सुद्धा भाग 2 याचा पहा. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर हा होता भाग 1, ज्यामध्ये आपण 4 विभागांची प्रश्न आणि उत्तरं पाहिली. कशा प्रकारे असायला पाहिजेत किंवा कुठले प्रश्न येणार आहेत या पद्धतीमध्ये सर्व गोष्टी आपण चेक केल्या. कुठल्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लिहू शकता, प्रस्तावना कशी लिहू शकता, किंवा 50 शब्दात जर उत्तर विचारलंय तर ते उत्तर कसं लिहू शकता, ह्याही सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर आपण बाकी जे उर्वरित प्रश्न आहेत आणि उर्वरित जे विभाग आहेत 4 विभाग ते आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. तर आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. त्यांना खूप मदत होऊ शकते परीक्षेसाठी, आणि याच आधारे सर्व प्रश्न येण्याची शक्यता खूप आहे. तर हे जर प्रश्न आले तर तुम्ही कशा प्रकारे लिहायचं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे मी. तुम्ही डिव्हिजन कसं करू शकता तेही आपण बघणार आहोत पुढे. तर भेटूया भाग 2 मध्ये उर्वरित प्रश्नांसह, उर्वरित विभागांसह. तोपर्यंत नमस्कार.